नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अभ्यास चालू आहे की नाही? मला नाही वाटत तुमचा अभ्यास चालू केला आहे तुम्ही, कारण आपण जे आपल्या चॅनलवर जे व्हिडिओज आहेत त्याच्यावर व्ह्यू अजिबात येत नाही आहे. व्हिडिओ टाकला की बस त्याच्यावर 1 2 3 4 5 व्ह्यू येतात, 10 20 व्ह्यू येतात, बस त्याच्यावर व्ह्यू येत नाही. याचा अर्थ हे आहे की तुम्ही बघत नाही आहेत व्हिडिओ, तुम्ही परीक्षेची तयारी करत नाही आहात. ठीक आहे, पण असू द्या, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही अजूनही सुरुवात करू शकता आजपासून, उद्यापासून किंवा सोमवारपासून. जर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही परीक्षेची तयारी सुरू करू शकता. कारण आता एक अजून तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जे आहे त्यांनी काय केलं की परीक्षेच्या वेळापत्रकमध्ये बदल केला. म्हणजे आपण पहिले त्यांनी एक्झामची डेट डिक्लेअर केली होती, पण आता त्याच्यामध्ये थोडंसं एक्झामला पोस्टपोन केलेलं आहे. तर इथे बघा, एक प्रसिद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे, तर हे तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, इथे मी तुम्हाला असं स्क्रॉल करतो. इथं बघा, हे संदर्भ वाचा, याचा संदर्भ काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा, हे जे लेटर आहे त्याची बॉडी आहे, त्याच्यात महत्त्वाचं आपल्या कामाचं काय बघा. इथे हे बघा, याच्यात आपल्यासाठी कामाची गोष्ट म्हणजे बघा, इथं सर्वात महत्त्वाचं की इथं बघा, इथं लिहिलेलं आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वीची जी परीक्षा आहे ती दिनांक 8/2/2026 ऐवजी दिनांक 22/2/2026 रोजी घेण्यात येणार आहे. ठीक आहे, उपरोक्तानुसार झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तर तुम्ही याची नोंद घ्या. ठीक आहे, आणि आता ही जे एक्झाम आहे तुमची म्हणजे 8 फेब्रुवारीला व्हायची ऐवजी 22 फेब्रुवारीला होणार आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास एक 15 दिवसाचा एक्स्ट्रा टाईम मिळालेला आहे, तर त्याचा लाभ घ्या, है ना. आणि जास्तीत जास्त त्याची तयारी करा, परीक्षेची चांगला प्रयत्न करा, चांगले चांगले मार्क मिळवा आणि शक्य होत असेल तर स्कॉलरशिपसाठी पात्र व्हा. ठीक आहे, हे बघा, ही जी प्रसिद्धीपत्रक जी झालं आहे याची प्रसिद्धीपत्रकचं जे दिनांक आहे बघा, इथं जी डेट आहे ती बघा 24/11/2025 आहे. म्हणजे कालच प्रसिद्ध झालेलं आहे. ठीक आहे, तर आता ही खूप छान गोष्ट आहे तुमच्यासाठी. अजून तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळाला आहे तर याचा नक्कीच लाभ घ्या. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.